करतो की तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागातले जे काही प्रश्न असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये लिहायला सुरुवात करा. आता अडचण अशी झाली आहे सर, रवींद्र शोभणे सर स्वतः रवींद्र शोभणे सरांनी साहित्याच्या पुरवण्यांचं संपादन केलेलं आहे वर्तमानपत्रासाठी. अडचण अशी झाली आहे की आता साहित्याला वाहिलेल्या पुरवण्यास खतम झालेल्या आहे, म्हणजे संपलेल्या आहे जवळपास. साहित्याला वाहिलेल्या पुरवण्या म्हणजे कथा असावी त्याच्यामध्ये कविता असाव्या. मी स्वतः जेव्हा दैनिक सकाळमध्ये सुरुवात केली होती तेव्हा आम्ही सप्तरंग नावाची आमची जी पुरवणी आहे त्याच्यामध्ये वैदर्भीय सगळे जे कवी आहे, विदर्भातले जे लेखक आहे ते कॉलम घेण्याचा प्रयत्न करायचो. मी माझ्या कक्षेमध्ये किंवा माझ्या अधिकार क्षेत्राखाली ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यावेळेस साहित्याचं सगळं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी मी सृजनाचे स्टार्टअप नावाचं एक विशेष बात दैनिक सकाळमध्ये केलं. त्याच्यामध्ये रोज 5 लेखक जे आहे, चांगले लेखक जे आहे 5 लेखक आणि 3 कवी त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही डॉक्टर रवींद्र शोभणे यांना जबरदस्ती त्याच्यामध्ये त्यांच्या कवितासुद्धा लिहायला लावल्या आणि त्यांनी माझी विनंतीला मान देऊन त्यांनी त्याच्यामध्ये कवितासुद्धा लिहिली आहेत. आता हे साहित्यातलं जे सगळं आहे, आता लोकांना करंट अफेअर्स हवे. आमची पुरवणी आहे नाही याच्यातला भाग नाही, सुंदर पुरवणी निघते, परंतु त्याच्यामध्ये साहित्य फार ज्याला आपण साहित्य कथा, कादंबरी, कविता आणि नाटक ज्याला म्हणतो ते फार कमी आहे. तर मी तुम्हाला विनंती करेल या निमित्ताने की जे आपल्या आजूबाजूचे जे प्रश्न आहे, नागपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे. रस्तेही जे उंच झाले, घरं खाली गेली आहे. प्रत्येक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पूर्ण पावसाळा आपण दहशतीमध्ये काढतो की केव्हा मोठा पूर येईल आणि केव्हा माझ्या घरामध्ये पाणी शिरेल. तर हे जे काही नागरी प्रश्न आहे, या नागरी प्रश्नांवर सुद्धा आपण जर लिहिलं तर मी वर्तमानपत्रामध्ये जे रेग्युलर आणि एखाद्या लेखकाने लिहिलं तर ते आमच्या पत्रकारांपेक्षा एखाद्या तुमच्यासारख्या लेखकाने जर लिहिलं तर ते उत्तम कामणी होऊ शकेल, उत्तम तो लेख होऊ शकेल आणि त्या समस्येला उत्तम पद्धतीने वाचन होऊ शकेल. मी जाता एक आनंद सुद्धा व्यक्त करतो की या पद्धतीचं लेखन नागपूर शहरामध्ये सुरू झालेलं आहे. नागपूर शहरामध्ये काही अंडरपासेस आहे, 10-12 अंडरपासेस नागपूर शहरामध्ये आहे आणि या अंडरपासमध्ये स्वच्छता नाही आहे, या अंडरपासमध्ये लाईटिंग नाही आहे. या अंडरपासमधून जेव्हा महिला जातात तेव्हा त्यांना भीती वाटते. म्हणजे छोटासाच अंडरपास असतो पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती वाटते. आणि मी जेव्हा आवाहन केलं इथल्या महिलांना किंवा तुम्ही या विषयाकडे लिहा, तर आपल्यापैकी बरेच महिला त्या अंडरपासमधून सायंकाळच्या वेळेस त्या स्वतः गेल्या. त्यांना जे काही वाटलं ते सगळी स्पंदनं जे आहे त्यांनी माझ्या वर्तमानपत्रामध्ये टिकली आणि मी फ्रंट पेजवरती सगळी स्पंदनं जी आहे ही मांडली. मी सर्वांना आव्हान या निमित्ताने करतो की आपण या वर्तमानपत्रामध्ये ज्या वेळेस जी जागा आपल्याला असते, अवेलेबिलिटी जी असते, आता वर्तमानपत्रामध्ये करंट अफेअरवरची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॅप आहे. ही गॅप जर आपल्याला भरून काढता आली आणि मला असं वाटतं की त्या विषयाला जर आपल्याला स्पर्श करता आला तर आपल्याला वर्तमानपत्रामध्ये लिहिण्याचा प्रचंड मोठा स्कोप आहे. मी सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी या पद्धतीने लेखनाला थोडा का वेळ होईना आपला जर देता आला आपल्या इतरही सगळ्या या आपल्या व्यवहारामध्ये, तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्र अधिक समृद्ध होतील. आपण वर्तमानपत्र समृद्ध नाही आहे, वर्तमानपत्र काहीच्या काही इथे असा जो आपण विचार करतोय, तर आपला सहभाग जर त्याच्यामध्ये वाढला तर मला असं वाटतं की वर्तमानपत्रसुद्धा समृद्ध व्हायला लागतील, वर्तमानपत्रसुद्धा उत्तम व्हायला लागतील आणि खऱ्या अर्थाने मग आपले जे काही प्रश्न आहे, लोकांचे जे काही प्रश्न आहे, मग सगळ्याच पद्धतीचे प्रश्न आहेत. आज देशामध्ये सगळी अस्वस्थता जी माजलेली आहे, हे जे काहूर सगळं लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, मला असं वाटतं की हे सगळं काहूर आपण शब्दबद्ध केलं आणि ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून जरी आलं, साहित्यातून यावं, कादंबरीतून यावं, लेखनातून, कवितेतून यावं, परंतु वर्तमानपत्रातून सुद्धा यावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि मला इथे तो उद्घाटक म्हणून होण्याचा जो सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये दैनिक सकाळला किंवा इतरही वर्तमानपत्राला लेखन करावं अशी शेवटी पुन्हा एकदा विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.